वाचन उपक्रम अंतर्गत आजच्या गोष्टीचे नाव आहे उचकी। गोष्टीतले पात्र आहे रमा, राणी आणि आई। एके दिवशी आईनी कचोऱ्या बनवल्या। रमानी अख्ख्या 4 कचोऱ्या फस्त केल्या। रमाला जोरजोरात उचक्या येऊ लागल्या। उख उख उख। आजी जग भरून पाणी घेऊन आली। आजीनी भरपूर पाणी प्यायला सांगितले। रमा पाणी प्यायली पण उचकी थांबली नाही। उख उख उख। बाबा टाळ्या वाजवू लागले। बाबांनी गाणं गायला सांगितले। रमाने गाणं गायले पण उचकी थांबली नाही। उख 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 उख। दादानी डोक्यावर उभे राहायला सांगितले। दादानी रमाला डोक्यावर उभे केले। रमा खाली डोके वर पाय करून उभी राहिली पण उचकी थांबली नाही। उख 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 उख। आई पण स्वयंपाक खोलीतून बाहेर आली। आईने कदम ताल करायला सांगितले। रमाने जोरजोराने कदम ताल केले पण उचकी थांबली नाही। उख उख उख। तेवढ्यात राणी रसगुल्ल्याचा डब्बा घेऊन आली। राणी म्हणाली की रमाने 2 रसगुल्ले खाल्ले आहेत। रमा जोरात ओरडली, नाही नाही। ती म्हणाली, मी रसगुल्ले खाल्ले नाहीत। एवढे बोलून रमा अचानक गप्प बसली। सर्व जण हसू लागले। सर्वांनी पाहिले की रमाची उचकी थांबली आहे। उचकी गायब। रमा आणखीन 1 कचोरी खायला बसली। घरातील इतर लोक सुद्धा आपापली कचोरी खाऊ लागले। मुलांनो, अशाच गोष्टींसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।